पुलावरून निघालेलो आहोत. आता आम्ही चालू रत्नदुर्ग किल्ल्यावर. तो भेटूयात रत्नदुर्ग किल्ल्यावर. तर भेटूया रत्नदुर्ग किल्ल्यावर. जाईल काय? रत्नागिरीचा भगवती बंदर आहे. राजवाडी सहमंडळ सेवा केंद्र. आणि आता आम्ही चाललो किल्ल्याकडे. हा रोड किल्ल्याकडे जातो. किल्ल्याकडे तिकडे आहे. पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आता आपण रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायरीवर चढून मेन दरवाजाच्या समोर आहोत. आणि तुम्ही पाहू शकता हा जो मेन दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्या द्वारानंतर पुढे आल्यानंतर थोडंसं श्री भगवती देवी मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपण मंदिराकडे जाणार आहोत. मंदिरात जाताना पहिले तुळस आहे. मंदिरात आत प्रवेश करताना किती सुंदर असं भागात आणि कासवाची मूर्ती आहे. त्यावेळी बांधलेले किल्लं सोल कसं आहे पहा. ह्याची तटबंदी अजून सुद्धा किती मजबूत आहे. म्हणून अशा प्रकारे किल्ले बांधलेले आहेत. असे बरेच किल्ले आहेत कोकण किनारपट्टीवर. त्यातलाच एक हा रत्नागिरीमधला रत्नदुर्ग म्हणून. हा बसुक्या बुरुज. समुद्राच्या किनाऱ्यावरच असलेला हा किल्ला आहे. या रत्नदुर्ग किल्ल्याचा फारसा इतिहास नाही आहे. पण या रत्नदुर्गाची बांधणी ही बहामनी काळात झालेली आहे. त्यानंतर 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून घेतला होता. आदिलशाहीकडून जिंकून घेऊन त्यानंतर धोंडो भास्कर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकत होते त्यावेळी ह्या किल्ल्याला काही ठिकाणी गोलाबारुदीमुळे काही बुरुज तुटले होते म्हणावे. काही जो मार लागला होता, जी कुठे तोटाबंदी तुटली होती ती दुरुस्त करण्याचं काम हे धोंडो पाटलांनी, धोंडो भास्कर या नावाच्या प्रतिनिधींनी 1790मध्ये या किल्ल्याची डागडुजी केली आणि त्याला अजून मजबूती दिली. आणि माझे मित्र जे मला टाकून गेले होते, हलकट, नालायक असे त्यांना शिव्या खूप देता येतील, पण ते स्वतः हे करून गेले. ते बघा दिसले बघा. हे आहे बारक्या बुरुज आणि त्या बुरुजाच्या एकदम टोकावर मी आलेलो आहे. आणि इथून तुम्ही समुद्राचा नजारा पाहू शकता. किती सुंदर असा आहे बघा.
तुम्ही पाहू शकता या किनाऱ्यावर उभा राहून त्या टोकापासून त्या समुद्राच्या त्या टोकापर्यंत नजर ठेवता येते. म्हणजे नाही बोललं 180 डिग्रीमध्ये पूर्ण तुम्ही पाहू शकता. वेताळ बुरुजाच्या आतून मी आता घुसलो इकडे या साईडला दक्षिणेकडे आहे, किल्ल्याच्या दक्षिणेकडे आहे. इथे पाहू शकता शासनाने आता किल्ल्याची उभारणी केलेली आहे, तटबंदी बांधलेली आहे, गेट बांधलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले तिथे त्यांनी बारीक बारीक त्या कंपाऊंडमध्ये केलेले आहेत, तयार केलेले आहेत. सुंदर असं पर्यटकांसाठी बुरुज. चला आपण जाऊयात. वेताळ बुरुज आहे आणि वेताळ बुरुजच्या खालच्या कोपऱ्याला वेताळ देव आहेत. वेताळ देवाचं मंदिर आहे बघा. खाली मंदिर आहे म्हणून या बुरुजाला नाव दिलं वेताळ बुरुज. किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे. आता परतीच्या प्रवासासाठी निघाले आहोत. आता पुढे आम्हाला जायचं आहे मालवणला. बाय. आता आम्ही मालवणसाठी निघतो. किल्ल्याचं दर्शन झालं, तुम्ही सर्वांनी पाहून घेतलेलं आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किती सुंदर अशी उभारणी केलेली आहे. सुंदर असं किल्ल्याची पारदर्शिका उभारलेली आहे इथे. हा बघा, हा कुलाबा किल्ला आहे. ही कुलाबाची त्यांनी बनवलेली प्रतिमा हुबेहूब दर्शवलेला आहे. तुम्ही पाहू शकता हुबेहूब. आता मगाशी आपण कुलाबा किल्ला पाहिलेला आहे आणि आता हा पण किल्ला पाहूयात, विजयदुर्ग. किती सुंदर असा किल्ला आहे. अजूनसुद्धा या पूर्ण पर्यटन स्थळाची कामं चालू आहेत. जी कामं झालेली आहेत, जे झाले ते त्यांनी ठेवलेलं आहे. आपला पर्यटकांनी प्रत्येकजण येतो त्यांना पाहण्यासाठी. हा सुद्धा पूर्णगड हे पाहू शकता. हा पूर्ण गडाची कामं चालू आहेत. दोन्ही गड आहेत आणि भगवा, शेवटी भगवाच फडकला पाहिजे. ही आपली शान आहे महाराष्ट्राची. प्रत्येक महाराष्ट्रात राहणारा मराठी माणसाची हृदयात प्रत्येकाच्या भगवा असला पाहिजे. कारण जर हिंदुत्व आपलं ठेवायचं असेल तर भगव्याशिवाय उपाय नाही आहे. कारण आता आपल्या प्रत्येकाचं रक्त हे भगवा आहे, लाल नाही आहे. किती छान असे छोटे छोटे किल्ले, खूप सारे किल्ले त्यांनी पाहू शकता. तो सुद्धा किल्ला चाललाय. असे बरेच किल्ले आहेत आणि इथे समोरच महाराजांची मूर्त आहे. मुरुड जंजिरा किल्ल्याची हुबेहूब त्यांनी कोरलेली आहे आणि सुंदर अशी मूर्त महाराजांची पाहू शकता तुम्ही. असे अनेक किल्ले त्यांचे बरेच किल्ले त्यांनी बनवलेले आहेत. तिकडे सुद्धा एक किल्ला आहे सिंधुदुर्ग. तो बघा,
सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी आहे. असे अजून त्यांचं काम चालू आहे. मुजरा करतो आणि पुढे निघतो. आता कशेली बीचवर पोहोचलेलो आहोत आम्ही. नजारा, बाईकसाठी पार्किंग पण चांगली आहे आणि छोटे मोठे हॉटेल्स पण आहेत. आणि हां, हे चांगली गोष्ट केली कचऱ्यासाठी. अति सुंदर, खरंच खूप छान आहे. एक नंबर आहे, अति उत्तम. मर के जिए एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो. ना 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 ना. Give me some sunshine, give me some rain, give me another chance to walk once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance to walk once again. बचपन तो गया, जवानी भी गई, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो. तेरे नाम ही रहना जी, करते तेरे सहना जी, जो जग सोना सोना इतना भी कैसे तू सोना है. तेरे दर्श में भी होना मैंने जो भी हो. आता आम्ही कशेली बीचवर आहोत. पाहू शकता हा बीच आहे आणि ह्या बीचवर आता मी आहे आणि माझा मित्र हर्षल आहे. HK हर्षल कडू आपल्यासोबत आहे. हर्षल कडू. आणि मला आता तो खिंड आवडलेली आहे. त्या खिंडीत जायची माझी इच्छा झालेली आहे आणि मी जाणार आता. वर काय आहे बघायचं जरा मला. आणि फायनली मी तिथे चढलेलो आहे. HK आणि मी तर फायनली चढलेलो आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. इथून कदाचित त्यावेळी पावसाच्या पाण्याच्या वेळी इथली दगड लूज झालेली असतील, जास्त पाणी झालं असेल त्याच्यामुळे पडले असतील आणि ती पडून ही सगळी इथून खाली गेलेली आहेत. नाही पाहिला नको ते.